Welcome back friends in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is based on the grammar types of verbs. First of all, let me clear one thing that the very particular topic may take at least 3 to 4 parts. So kindly complete the chain or the series of the videos to understand the topic at its best context. विद्यार्थी मित्रांनो, आपला पार्ट ऑफ स्पीचमधला टाईप्स ऑफ वर्ब्स हा जो एलॅबरेटिव्ह टॉपिक आहे, हा टॉपिक कदाचित 3 ते 4 वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये जाईल. त्यामुळे कृपया तुम्ही हे सगळे सिरीज जे असतील पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 हे व्यवस्थित बघा. कारण अगदी इन डिटेल्ड एक्सप्लेनेशन की संपूर्ण वाक्याचा डोलारा ज्याच्यावर असतो, असे की क्रियापद म्हणजेच वर्ब आणि त्या वर्ब्सचे प्रकार तेही शब्दगत अर्थानुसार आणि वाक्याच्या अर्थानुसार सुद्धा कॉन्टेक्च्युअल मिनिंगनुसार सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. त्यामुळे नक्की ही सिरीज पूर्ण पहा. तत्पूर्वी कृपया माझा चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा, जेणेकरून मला तुम्हाला ग्रामरचे व्हिडिओज आवडत आहेत का नाही हे निश्चित कळेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा जो व्हिडिओ आहे किंवा ग्रामरची जी माझी पर्टिक्युलर सिरीज आहे, ही सिरीज आपल्याला 5वी ते 10वीच्या विद्यार्थी मित्रांना तर उपयोगी पडेलच पडेल, पण त्याची डिफिकल्टी लेवल अशा पद्धतीनं मेंटेन केलेली आहे की इट विल बी हेल्पफुल फॉर द UPSC MPSC स्टुडंट्स. ॲट द सेम टाईम इट will be useful for the scholarship, NDS and NMMS exams. So kindly stay tuned with me. Keep subscribing my channel. Thanks a lot. We'll start with the verb. First of all, we have to see what does the verb means or where is the exact place of the verb in the part of speech. So as per our chart, we clearly have an idea about the verb. That verb is an action word which leads the complete sentence, because see, a verb is a word or a combination of words that indicates action or a state of being or condition. A verb is a part of sentence that tells us what the subject performs. Means verb is the very essence which leads us towards the meaning. At the same time it leads us towards the tense of the sentence or the time of the sentence. म्हणजेच बघा मुलांनो, वाक्याचा गर्भितार्थ, मूळ अर्थ आणि ज्याच्यावर संपूर्णतः वाक्याचा डोलारा उभा आहे, अशी वाक्यातली क्रिया म्हणजे ॲक्शन ही व्हर्बनं दाखवली जाते. त्याचबरोबर ते वाक्य कोणत्या काळात घडत आहे ही गोष्ट आपण व्हर्बनी पाहतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की वाक्यात जर एखाद्या परिस्थितीचं, घटनेचं वर्णन असेल तर ते वर्णन करण्याचीही ताकद त्या व्हर्ब्समध्ये असते. त्यामुळे व्हर्बचे, क्रियापदाचे अत्यंत वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा, आपण लेक्सिकल आणि कॉन्टेक्च्युअल युसेज जो आहे तो क्रियापदाच्या प्रत्येक प्रकाराचा पाहणार आहोत. म्हणजेच बघा, क्रियापदाचे शब्द आणि अर्थ, क्रियापदाचा शब्द आणि अर्थ व संदर्भानुसार क्रियापदाचा वापर कसा होतो ते तर आपल्याला पाहायचंच आहे. शब्दगत अर्थ, तिथे मी शब्द आठवते, शब्दगत अर्थ म्हणजे त्या पूर्ण शब्दानुसार जो शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे त्या शब्दाचा अर्थ तर आपल्याला कळवून घ्यायचाच असतो, पण त्याचबरोबर वाक्यात असलेला संदर्भसुद्धा आपल्याला क्रियापदाचा वापर समजावून सांगत असतो. Now in our next slide we are going to see the definition of the verb and the basic types of the verbs. See, verb is a word that tells what the noun is doing. A word names a physical action, mental action or a state of being. Similar definition but in a simpler way. बघा, अगदी सोपी व्याख्या मगाशी आपण जी इंग्रजीत पाहिली तीच यानुसार, पण याच्यात थोडासा सोपा भाग म्हणजे क्रियापद, वाक्यात आलेलं जे नाऊन किंवा नाम आहे, थोडक्यात कर्ता जो आहे, सब्जेक्ट जो आहे, तो जो ॲक्शन करत आहे, काय करत आहे, नाऊन करत असणारी क्रिया ही क्रियापदानं दाखवली जाते. आणि हे आपल्याला मराठीत अगदी सहज माहिती आहे, पण मी हे इतकं इन डिटेल सांगते आहे कारण आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल फिजिकल ॲक्शन वी आर इझिली
able to understand the physical action by the verb. See, jump, sit, these are the verb and these words are showing physical action. Sing, dance, talk, shout, eat, drink, read, write, walk, talk. These all words are showing physical action of noun or the subject. Similarly, mental state of anybody, thinking, imagining. Here the root verb is used: think, imagine, dream, desire, want, hope, know, see, hear, listen, like, dislike. These all are the mental state of a human being, or in simpler word of noun. म्हणजेच नामाच्या वाक्यात आलेल्या नावाच्या सर्वनामाच्या आणि अर्थानुसार कर्त्याच्या, वाक्यातला जो कर्ता आहे त्या कर्त्याची मानसिक अवस्था जी आहे ती अवस्थासुद्धा आपण क्रियापदाद्वारे दाखवू शकतो. अ पर्सन इज थिंकिंग, सीमा इज थिंकिंग, मदन इज रायटिंग. दीज ऑल आर mental state. These all verbs are showing mental state of a particular person and in grammatical word noun, of a noun. बघा, third one is important. State of being means possessing something or at the same time to show the tense of the sentence. Am, is, are, was, were, be, being, been, have, has, had. These all are showing state of being of the very particular noun. So through the verb we indicates physical action, mental state and the state of being. म्हणजेच त्या नावाची शारीरिक क्रिया, मानसिक अवस्था आणि त्याचबरोबर त्याला बिलॉंगिंगनेस असणाऱ्या, त्याच्या स्वतःच्या स्वामित्व हक्काच्या असणाऱ्या काही वस्तू, गोष्टी किंवा त्या व्यक्तीशी संदर्भित असणारी वाक्य आपण क्रियापदाद्वारे दाखवू शकतो. तदनंतर बघा, टाइप्स ऑफ वर्ब्स इन जनरल ॲज पर द लेक्सिकल अँड द कॉन्टेक्चुअल मीनिंग देअर आर two important parts of the verbs are transitive and intransitive verb, सकर्मक आणि अकर्मक क्रियापद, then regular, irregular and linking verb, नियमित, अनियमित आणि जोडणारे जोड क्रियापद. तदनंतर फायनाईट म्हणजे मर्यादित, नॉन फायनाईट अमर्यादित क्रिया, ॲक्शन, वर्ब्स दाखवणारे, क्रिया दाखवणारा शब्द जे आहेत ते हे शेवटचे दोन प्रकार म्हणता येतील. या सगळ्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, रेग्युलर वर्ब. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड ॲज पर द नाउन, बट ॲज पर द ट्रिक इट इज सी a verb that's past second form or the past participle third form is made by adding d or ed is called regular verb. For example, just see first two examples. The Androcles escapes from the master's clutch. Second one, the Androcles escaped from the master's clutch. If you observe the red-lined word or the red word which I have shown with the red color, by that you will understand that the particular verb is ended with the D letter or ED letter, and that's why these words are regular verbs. नियमित क्रियापदे ही इंग्रजीच्या अर्थानुसार नेहमी डी किंवा ईडीनं संपत असतात. त्याचबरोबर त्याचा मूळ अर्थ म्हणजे मूळ जे रूट वर्ब आहे तेही आपल्याला माहिती पाहिजे. मी मुद्दाम प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्सच्या अनुषंगानं वाक्य दाखवली आहेत. पहिलं प्रेझेंट टेन्सचं, सेकंड पास्ट सिम्पल पास्ट, थर्ड सिम्पल फ्युचर. त्याच्यामध्ये मुलांना लक्षात घ्या, ज्याला वर्ब आयडेंटिफाय करता येतं त्याला इंग्रजी 90% समजलेलं असतं. अँड द व्हेरी पर्टिक्युलर पर्सन कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, दोज हू विल बी एबल टू अंडरस्टँड वर्ब क्लिअरली अँड इझिली. म्हणूनच पहिल्यांदा वाक्यात इंग्रजीत काय करायचं तर त्या वर्बवर काम करायचं, ते पटकन शोधण्याचा आणि त्याचा काळ शोधण्याचा प्रयत्न आपण करायचा. रेग्युलर वर्ब सोप्या भाषेमध्ये ज्याला डी आणि ईडीनं त्याची दुसरं आणि तिसरं रूप म्हणण्यापेक्षा त्याचा पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप आणि त्याचा पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी रूपानंतरचं येणारं तिसरं रूप जे आहे ते सुद्धा ईडीनंच संपत असतं. त्यामुळे दिलं सेकंड फॉर्म अँड थर्ड फॉर्म. आता आपण चार्ट बघूयात म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. प्रेझेंट म्हणजे जो सिम्पल रूट वर्ब आहे तो टॉक, त्याचा पास्ट सिम्पल पास्ट टेन्समध्ये ईडी लागतो आहे आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्ममध्ये सुद्धा त्याला ईडीच लागतो आहे. टॉक, टॉक, टॉक्ड, प्ले, प्ले, प्लेड, वॉक, वॉक्ड, वॉक्ड.
So ed or d is enough to understand the regular verb. Our second type is irregular verb as per the grammatical context. See, in the formation of the verb is other, in the formation of the verb is other than the regular verb, it is called irregular verb. It doesn't consist d or ed. It is very easy to understand or identify irregular verb because these verbs are in the format of irregularity, or d or ed is not consisted in the very same verb. या क्रियापदामध्ये मूळ क्रियेचा जो सेकंड आणि थर्ड फॉर्म असतो, दुसरे आणि तिसरे रूप असते क्रियापदाचे, ते डी आणि ईडीना म्हणजे जम्प्ड आपण म्हणतो, पण गिव्ह बघा, गिव्हचा आपला पास्ट फॉर्म जो आहे, सिम्पल पास्ट फॉर्म, तो गेव्ह होतोय. बरोबर आपली पर्पल कलरमधली जी मी वर्ब हायलाईट केली आहे ती बघा. थर्ड वन, द मॅसन विल गिव्ह द हाऊस अ फायनल टच. विल गिव्ह सिम्पल फ्युचर टेन्स इफ यू ऑब्झर्व, अँड द थर्ड फॉर्म ऑफ द गिव्ह इज given. Give, gave, given. That's why these verbs are known as irregular verb. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल्स जी आहेत ती इरेग्युलर वर्ब्सची अत्यंत म्हणजे अगदी 1000-1200 अगणित वर्ब्सची आपल्याला इरेग्युलर वर्बची एक्झाम्पल्स देता येतील. काही मी इथे दिलेली आहेत. तुम्ही नक्कीच कमीत कमी 100 शब्दांचा तरी इरेग्युलर वर्ब्सचा सेट करा. एस्पेशली 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना लँग्वेज स्टडीमध्ये वर्बशी रिलेटेड क्वेश्चन्स येतात त्यांनी A to Zच्या सिरीजमध्ये वर्बची एक सेट तयार करून ठेवायचा. एनं सुरू होणारं वर्ब, बीनं सुरू होणारं वर्ब, सीनं सुरू होणारं वर्ब, अशा पद्धतीनं जर केलं तर आपली बोर्डाच्या परीक्षेची तयारी चांगली होईल. तदनंतर बघा, लिंकिंग वर्ब. ॲज पर द नेम लिंक, देअर इज अ लिंक बिटवीन नाउन अँड इट्स ॲक्शन. ॲक्शन ऑर द परफॉर्मन्स ऑफ द नाउन इज linked by the verb, and in very easy format, see, to identify linking verb, remember that they do not indicate action in a sentence. म्हणजे हे क्रियापद जे आहे हे वाक्यातली क्रिया दाखवत नाही. तर बघा, rather linking verb describes state of being, result, or one of the 5 senses, or one of the 5 senses. म्हणजे जोडणारं क्रियापद जे आहे ते क्रियापद त्या व्यक्तीच्या मनाची अवस्था, एखाद्या घटनेचा आलेला निकाल किंवा त्या घटनेचा आलेला परिणाम आणि आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनंतर आपण व्यक्त केलेला भाव लिंकिंग वर्बनं दिसत असतो. हे ऐकायला अवघड वाटलं असलं तरी एक्झाम्पल बघा, लिंकिंग वर्ब्स डू नॉट हॅव ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टमध्ये साधारण कर्ता कर्म क्रियापद ही जी सिरीज आहे ही आपण पाहत असतो. राम एट मँगो, राम एट मँगो. मग इथे मँगो जो आहे तो मँगो हा ऑब्जेक्ट आहे. रामने आंबा खाल्ला या अर्थानं ऑब्जेक्ट आलेला आहे आंबा. पण लिंकिंग वर्बमध्ये ऑब्जेक्ट नसतोच, तर ती जी पर्टिक्युलर व्यक्ती, कर्ता म्हणजेच वाक्यातलं जे नाऊन असतं, कर्ता असतो, त्याच्या मनाची अवस्था, त्याच्या समोरच्या घडलेल्या एखाद्या घटनेचा त्याच्यावर झालेला परिणाम किंवा त्याच्या 5 ज्ञानेंद्रियांनी दिलेलं प्रत्युत्तर जे आहे, प्रतिसाद जो आहे, तो लिंकिंग वर्ब दाखवत असतात. बघा एक्झाम्पल, रक्षा इज अँग्री. हू इज अँग्री? रक्षा. अँड दॅट anger of Raksha is linked with the verb is. आणि लिंकिंग वर्ब जी आहे ती बरेचदा टू बीच्या फॉर्मॅटमध्ये असतात. पण बघा, लिंकिंग वर्ब्स आर ऑल्सो कॉल्ड कॉप्युलस or the copula verbs. Connects the subject of what is sentence with an adjective, noun or descriptive phrase. दुसरी एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्या मुलांनो, हे जोडणारं क्रियापद जे आहे त्याला कॉप्युला किंवा कॉप्युला वर्ब्स असंही म्हटलं जातं, आणि ते वाक्यातल्या कर्त्याला त्या कर्त्याशी संबंधित असणाऱ्या विशेषणाशी, त्या कर्त्याशी संबंधित असणाऱ्या नामाशी किंवा त्या कर्त्याशी संबंधित असणाऱ्या वर्णन करणाऱ्या शब्दसमूहाशी जोडत असतं. म्हणूनच बघा, दे डू एक्सप्रेस ॲक्शन. ते कधीकधी ॲक्शन्स दाखवतात, बट दे लिंक द सब्जेक्ट टू अ नाउन. ते डायरेक्ट कर्त्याला नावाशी जोडत असतात. यूज्ड टू रिनेम. पुन्हा त्यांचा उपयोग जो आहे तो त्या नामाला म्हणजेच त्या कर्त्याला दुसऱ्या एखाद्या समान स्वरूपात असणाऱ्या नामाशी जोडण्यासाठी होतो. हिअर इज अन एक्झाम्पल, रोहन अँड मोहन आर फ्रेंड्स.
means Rohan and Mohan are two boys and they are friends, means there is a connection between Rohan and Mohan and the word friend, and that's why friends is a noun. At the same time, Rohan and Mohan is a noun or a subject, and they are linked with the word are. Whereas when we use it to describe, see, Meera was busy in a work. Who is busy? Meera. And Meera is doing something and that's why she is busy, means the complete sentence is thoroughly related with the noun Meera, and that link with the verb was, and that's why linking verbs are also easy to understand. Now see, the most common linking verbs is the verb to be and the irregular verbs, which I have shown in the chart. See student, so if we decide to find out the linking verbs, these are nothing but the to be form of the verb am, is, are, was, were, will, shall, have, has, had. These all are linking verbs and I am going to show the examples very soon. See, second example is irregular verbs like become, at the same time shall be, might be, feel, shall be, can be. These all are showing state of the mind or the belongingness of the verb or of the remaining predicate to the main subject. Should be, have been, look, these all are examples of irregular verbs. At the same time, linking verb. Some are to be form verbs. At the same time, some examples are of irregular verbs. Even if you observe the word appear, appear is the regular verb, but it shows the state of the mind of the subject, so it is there. Now see, next type of verbs are transitive verbs, sakarmak kriyapad. Second one is intransitive verbs, akarmak kriyapade. Intransitive verbs have a definite object on which or for which the action is being performed. If you observe example, see, Meera is cooking for night party. Intransitive verbs, there is a definite object and for that object action is performed. See, Meera is cooking, but for what she is cooking? She is cooking for the night party. So very clear object indication is there in transitive verbs. In some simpler word, S plus V plus O, subject plus verb plus object is the simple format of transitive verb. At the same time, second example, Mary jumped into the pool. Where did the Mary jump? Mary jumped into the pool. So pool is the object, or into the pool, action of jumping into the pool. So here object is also clear, or the action of the Mary is also clear. Second example is intransitive verbs. Intransitive verbs also shows action, but there is no specific object on which the action is being done. See, in intransitive verbs, there is no indication of specific object. Simple example, Ram ate. But what Ram ate? If there is no insertion of object, how could you know? At that time, their particular type is known as intransitive verb. See first example, Meera is cooking right now. मीरा आत्ता जेवण बनवत आहे. पण कशासाठी? का? कुठल्या कारणासाठी ती आत्ता जेवण बनवत आहे हे आपल्याला कळत नाही. ती आत्ता फक्त स्वयंपाक करते. नक्की आता ट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये फॉर द नाईट पार्टी, संध्याकाळच्या पार्टीसाठी मीरा आत्ता जेवण बनवत आहे. म्हणजे इथे ऑब्जेक्टचं क्लॅरिफिकेशन होतं. पण इंट्रान्झिटिव्हमध्ये अकर्मक क्रियापदामध्ये मराठीतल्या नावानुसार कर्ता कर्म क्रियापद यातल्या सकर्मक आणि अकर्मकमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट जो आहे तो क्लिअर झालेला नसतो. मेरी जम्प्ड रिपीटेडली, मेरीनं सलग उड्या मारल्या. पण त्या कुठे मारल्या, का मारल्या हे आपल्याला कळत नाही आहे. सो देअर इज नो स्पेसिफिक इंडिकेशन फॉर द ऑब्जेक्ट अँड दॅट्स वाय इट इज नोन ॲज इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. आणि मला मुलांना एक सांगायला आवडेल की हे इंग्रजीतले जे प्रकार आहेत ते प्रकार त्यांनी अगदी इंग्रजीतल्या नावांसहित लक्षात ठेवावे. बरेचदा आपण मराठीतल्या नावांशी रिलेट करायला जातो. मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे आपण इन डिटेल त्याच्यातले फॉर्म्स समजून घेऊ शकतो. पण ह्या आपल्या इंग्रजीतल्या थर्ड लँग्वेजनुसार म्हणा किंवा अगदी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सनुसार म्हणा,
इंग्रजीचा मुळातला कन्स्ट्रक्ट वेगळा आहे. मराठीमध्ये क्रियापद शेवटी येतं, तर इंग्रजीमध्ये क्रियापद जे आहे ते मध्ये येत असतं, मिडल पार्टला येत असतं. त्यामुळे आपल्याला त्या क्रियापदाच्या स्थानानुसार त्याचे प्रकार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. So students, here we are going to stop as if our video is reached up to the 15 to 20 minutes. Our next video is based on the finite verbs and the non-finite verbs. नक्की माझा व्हिडिओ पाहत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळवत राहा. थँक्स अ लॉट.